कश्मीर से कन्याकुमारी तक, कश्मीर से कन्याकुमारी तक और यहाँ कच्छ से अरुणाचल प्रदेश तक कानून का राज है। लेकिन महाराष्ट्र में सिर्फ नेताओं का राज है। चाहे महायुति हो, महाआघाड़ी हो या कोई अपक्ष हो, लेकिन नेता इस पक्ष से उस पक्ष में जाके ही पद लेता है, उनका राज है। हे जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे फक्त नेत्याचं राज आहे, कायद्याचं राज नाही। याचा बदल करणं गरजेचं आहे, कारण हे आम समाजातील नागरिकांना ज्ञात आहे। काही घटना घडली, चला नेत्याच्या घरी, तिथं तडजोड होईल। म्हणजे कोर्टात जाऊ, पोलिसाकडे जाऊ, प्रशासनाकडे जाऊ, जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊ किंवा असं कोणतंही कायद्याच्या तरतुदी असणाऱ्या संस्थेकडे न जाता चला नेत्याच्या घरी जाऊ, असा प्रकार चालू आहे। आता हा प्रकार नेत्याच्या राज्याचा प्रकार 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बदलणार आहे। कारण आम समाजातील नागरिक जो अंडर प्रेशर आहे, चला नेत्याच्या घरी जाऊ म्हणणाऱ्यांचा आता सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून जराशी त्यांना जाणीव झाली आहे की कानूनचं राज्य म्हणजे नेत्याचं घर नाही। कानूनचं राज्य म्हणजे कोर्ट, पोलीस किंवा प्रशासन नसून नेत्याचं घर आहे। हे चुकीचं आहे, हे आम समाजातल्या महाराष्ट्रातील 13 करोड जनतेच्या लक्षात आलं आहे। आता पहा, उद्याच 29 तारीख आहे, रविवार आहे, सैनिक समाज पार्टीचा महामेळावा आहे। रांजणगाव, गणपती रांजणगाव तेथे जवळच संदीप हॉटेल आहे। संदीप हॉटेलमध्ये सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बलबीर सिंग परमार साहेबांच्या उपस्थितीमध्ये महामेळावा होणार आहे। फक्त सैनिक समाज पार्टीचा नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेचा महामेळावा होणार आहे। आणि मग त्यामध्ये ठरवलं जाणार आहे कि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कानून का राज लाने के लिए क्या करना पड़ेगा। सब कुछ करना है, सब कुछ करना पड़ेगा। 288 उमेदवार करावं लागणार आहे, 200+ आमदार निवडून आणावं लागणार आहे, आणि तरच या महाराष्ट्रामध्ये कानून का राज येऊ शकते। आणि आणायचं आहे ते मिरेकल करून दाखवायचं आहे, कारण संपूर्ण जनतेचा सैनिक समाज पार्टीच्या या आयडिओलॉजीला पाठिंबा आहे। समाजाच्या पाठिंब्यावर कुछ भी हो सकता है, समाजाच्या आधाराने काही होऊ शकतं, लोकांच्या आधाराने चेंज होऊ शकतं। लोकांच्या आधाराने तर भारताला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य सैनिक हे आम समाजाचे होते, ते त्यावेळेला तरी संघटित करता करता 90 वर्ष लागले। त्यावेळेस झगडणारे जे स्वातंत्र्य सेनानीचे लीडर होते, नेता सुभाषचंद्र बोस, गांधीजी वगैरे वगैरे, यांना खूप मोठा स्ट्रगल करावा लागला, वेळ लागला। परंतु आता सोपी लढाई आहे, एकदम सोपी आहे, कारण भारत स्वतंत्र आहे। तो स्वतंत्र भारताचा नागरिक या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडला आहे। म्हणून सकाळीच मला एक फोन आला, मी त्यांच्या नावाची पोस्ट टाकली। त्यांनी सांगितलं शिस्तबद्ध सैनिक असतात, तसेच शिस्तबद्ध सैनिकाचं कुटुंब म्हणजे शेतकरी असतो। शिस्तबद्ध सैनिकांचं कुटुंब म्हणजे आम समाजातले नागरिक आहे। कोणत्याही नेत्याचा मुलगा सैन्यात जात नाही, त्याच्यावर किती टीका झाल्या, परंतु कार्यवाही मात्र सैनिक समाज पार्टी करणार आहे। त्यामुळे ते फोनवाले महोदय शेतकरी पुत्र परंतु पत्रकार होते। त्यांनी सांगितलं की पत्रकार
हे सैनिक आणि समाज पार्टी बरोबर येऊ इच्छितात. आणि जर ह्या 3 घटकांचं सामाजिक वर्गाचं एकत्रीकरण झालं तर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की आणि नक्की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती आणि जनलोकतंत्र आणि कायद्याचं राज्य येणार आहे, म्हणजे येणार आहे आणि तेही आम जनता आणणार आहे. म्हणून आम्ही आम जनतेला धन्यवाद करत असतो, त्यांचे आभार मानत असतो आणि त्यांचे अभिनंदन करत असतो. त्यामुळे हा उद्याचा दिवस टर्निंग पॉइंट ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स हा इतिहासात नोंद होणार आहे. उद्याचा दिवस हा योग्य आणि मिरॅकल घडवणारा असल्यामुळे उद्याच्या दिवशी सर्व नागरिकांचे दिवसाकडे लक्ष लागून आहे आणि मॅक्झिमम दर्दी सज्जन पत्रकार असतील आणि सज्जन नागरिक, बुद्धिवान नागरिक, सुशिक्षित नागरिक उद्या येणार आहेत. तुम्ही येण्यापूर्वीच तुमचे स्वागत केले जात आहे आणि तुम्ही आल्याबद्दल अभिनंदन केले जात आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा कायद्याचं राज्य आणण्याच्या मोहिमेचा विजय असो.